नमस्कार, सीमाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची आमटी दाखवणार आहे। तर गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे। तेल गरम झालं की त्यात आपण कांदा टाकणार आहोत। तर आता आपण हा कांदा परतून घेणार आहोत। ही मी आता तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची आमटी दाखवते ना, ती बनवायला खूप सोपी आहे, पटकन होते। तर आता आपला कांदा भाजत आलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूणचं वाटण केलं होतं ते टाकत आहे। आता हे भाजून झालेलं आहे। आपण त्याच्यात जे टाकलं होतं ना, ओलं खोबरं, आलं लसूण आणि बारीक वाटण करून टाकलं होतं। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते, लाल तिखट टाकते 3 चमचे। हे आपल्या आवडीप्रमाणे आपला मसाला कसा आहे त्याच्याप्रमाणे टाकायचं। मी 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडं वरती टाकलेलं आहे। आता हे असं हलवून घ्यायचं आहे। मी शेवग्याच्या शेंगा चिरून धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने, त्याच्यात टाकत आहे आणि थोड्याशा शेंगा परतायच्या। आता ह्याच्यामध्ये जे मी टाकणार आहे ना, ती आहे मुगाची डाळ। ही डाळ अशी भिजत ठेवली होती मुगाची। तर ते भिजलेल्या डाळीचं पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचे, ते पण यूज करायचे। ही डाळ सुद्धा अशी त्यात टाकून द्यायची। असं हलवून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये लागेल एवढं पाणी टाकायचं। मी ह्याच्यात आता पाणी टाकलेलं आहे। मला पातळ भाताबरोबर आणि भाकरीबरोबर रस्सा करायचा आहे, त्यामुळे मी अजून पाणी टाकणार आहे। कारण एवढ्या पाण्यामध्ये हे जास्त घट्ट होईल, तर मी अजून पाणी टाकत आहे। तुम्हाला किती जसं रस्सा केवढा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका। मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे त्यात आणि आता मला एवढं बस झालं। कारण ह्या डाळीला शिजायला जास्त वेळ लागत नाही ना, एक 10-15 मिनटात ती डाळ शिजते। तर ह्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि एक 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहे। सॉरी, मी मीठ टाकायचं विसरली होती आणि तुम्हालाही सांगितलं नाही मीठ टाकायचं। तर मी आता मीठ टाकून मग झाकून ठेवत आहे। तर मी मी जाडं मीठ टाकते जेवणामध्ये। मी हेच मीठ यूज करते, बारीक मीठ यूज करते, पण चपातीचं पीठ मळायला किंवा सुक्या भाजीसाठी बारीक मीठ यूज करते, नाही तर माझं हे जाडं मीठच असतं, मी जेवणात तेच वापरते। आता मी याच्यावर असं झाकण ठेवते आणि गॅस स्लो करून एक 10 ते 15 मिनटं लागतात शिजायला। शेवग्याच्या शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही, मुगाची डाळ आहे म्हणून हा पटकन होणारा असा मेनू आहे। आणि आपण कधीही कंटाळा आला जेवणाचा तर हे पटकन करून खाऊ शकतो आणि टेस्टी खूप छान, टेस्ट पण खूप छान लागते। तर हे आता आपली आमटी तयार झाली आहे। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।